आता असं समजा की आपल्यापैकी कुणाच्या तरी हाताला मळ लागलेला आहे. मग आपण त्यावर पाणी टाकून हात धुण्याचा प्रयत्न करतो, पण तरी सुद्धा मळ काय जात नाही. तर असं का होतं? तर बघा, मळ हा मुख्यतः हायड्रोकार्बनने बनलेला असतो. तेल, वंगण, फॅट यासारख्या गोष्टी त्यामध्ये असतात. तर हायड्रोकार्बन हे आयोनिक नसतात आणि त्यामुळेच ते पाण्यामध्ये विरघळू शकत नाहीत. तर हायड्रोकार्बन पाण्यात विरघळण्यासाठी आयन्स आवश्यक असतात, जसं की क्षार. आणि त्यामुळेच इथं आपल्याला साबण उपयोगी ठरतं. साबणामध्ये मोठी साखळी असलेले मेदाम्ल म्हणजेच फॅटी ॲसिडचे क्षार असतात. उदाहरणार्थ साबणामध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड असते. तर ते कसं काम करतं? तर सगळ्यात पहिले तर साबण हा एक क्षार आहे, बरोबर. त्याचा एक भाग आयनिक आहे आणि त्याचा एक भाग हायड्रोकार्बन आहे. याच्या एका टोकाला हायड्रोकार्बन असतात आणि त्या हायड्रोकार्बनला इतर हायड्रोकार्बन आवडतात, म्हणजेच मळ आवडतो. आणि त्याचं दुसरं टोक आयनिक आहे. ह्या आयनिक भागाला पाणी आवडते आणि त्यामुळेच तो भाग पाण्यात सहज विरघळतो. तर इथं नेमकं काय होतं बघा, या मोठ्या साखळीतील जो शेवटच्या हायड्रोकार्बनचा जो भाग आहे तो मळाला चिकटण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो आयोनिक भाग आहे तो पाण्याला चिकटण्याचा प्रयत्न करतो. तर याचा परिणाम असा होतो की मळ वर वर उचलला जातो. त्याची गोलसर रचना तयार होते, ज्याला मिसेल्स, कलिल कण असं म्हणतात. हेच साबणाचे कलिल कण पाण्यात मिसळतात आणि कलिल तयार होते, कोलाइड तयार होते, ज्याला पायस म्हणजेच एकमेकात न मिसळणाऱ्या दोन द्रव पदार्थांचे मिश्रण, इमल्शन असं म्हणतात. तर लक्षात घ्या की या कलिल द्रावणात पाण्यात विरघळलेले कण असतात, मळ असतो, आणि मग जेव्हा आपण तो धुतो तेव्हा तो मळ निघून जातो आणि अशा प्रकारे साबण आपल्याला मळ काढण्यासाठी मदत करतो. पण जर आपल्याकडे दुष्फेन पाणी असेल तर तिथे साबण व्यवस्थित काम करत नाही. कारण दुष्फेन पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे आयन्स असतात. हे आयन्स काय करतात तर साबणाच्या आयनिक भागाला खूप घट्ट चिकटतात. इतके घट्ट चिकटतात की त्याचे पाण्यात जास्त प्रमाणात विचरण होत नाही. आणि जर त्यांचे पाण्यात विचरण झाले नाही तर ते पाण्यात विरघळणार नाहीत. दुष्पेन पाण्यात काय होतं तर साबणाचे रेणू लवकर पाण्यात विरघळत नसल्यामुळं तिथे अद्रावणीय अवक्षेपणीय कण तयार होतात. त्याला साका, स्कम असं म्हणतात. यामुळे दुष्पेन पाण्यात फारसा फेस तयार होत नाही. फेस तयार न झाल्यामुळे तेथे कलिल कण जास्त तयार होत नाहीत आणि परिणामी पायस म्हणजे इमल्शन सुद्धा होत नाही. त्यामुळे दुष्फेन पाण्यामध्ये साबण जास्त प्रमाणात वापरावा लागतो, जेणेकरून कलिल कण तयार होतील. पण मित्रांनो, अंगाच्या साबणामध्ये वापरण्यात येणारी आम्ल ही कमकुवत असतात. का कमकुवत असतात? कारण त्यांच्याकडून आपल्या शरीराला हानी पोहोचू नये म्हणून. पण जर आपण कपडे धुण्यासाठी साबण वापरत असू तर त्यात आपण जास्त आम्ल वापरू शकतो, जसं की सल्फोनिक ॲसिड. हे एक तीव्र आम्ल आहे. पाण्यात सल्फोनिक ॲसिड असल्यावर त्याची ताकद इतकी असते की कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम आयन्स त्याला बांधून ठेवू शकत नाहीत. त्यामुळे ते चिटकत नाहीत. परिणामी साका, स्कम तयार होत नाही. मग कलिल कण परत तयार होतात. मग साबण पुन्हा कार्य करायला लागतो. पण असे हे तीव्र ॲसिड त्वचेसाठी वापरता येत नाहीत. त्यामुळे ते फक्त कपडे धुण्यासाठीच वापरले जातात. कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अपमार्जकांमध्येही, अपमार्जक म्हणजे डिटर्जंट, साबणासारखेच कार्य होत असते. फक्त फरक इतकाच असतो की त्यामध्ये तीव्र आम्ल वापरले जाते, जसे की सल्फ्योनिक ॲसिड. हे घटक शॅम्पूमध्ये सुद्धा असतात, पण ते अपमार्जकांपेक्षा थोडेसे सौम्य असतात.